श्रमिक पत्रकार संघाचे कायमस्वरूपी अध्यक्ष संजय भोकरेजी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा सिद्धार्थ भोकरे आता डिजिटल मीडियाचा राज्याचा अध्यक्ष झाला आहे. असं संजय भोकरे ज्यांचं नाव जरी निघालं तरी भल्या भल्यांचा थरकाप होतो की आता हे काय बोलणार आहे, माझी तर पाळी नाही आहे ना, असे सातत्याने आपल्याला दिल्ली टी व्हीवरून देशभरामध्ये दिसणारे अशोक वानखेडे व्यासपीठावर उपस्थित जनप्रवासी श्रेयस भगवान, कृष्णा चौगले, सर्व जनप्रवासी संबंधित वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे अधिकारी, कोणी संपादक असेल, उपसंपादक असेल. आणि मला थोडी घाई यायचं कारण संजय भोकरेजींना त्यांच्यावर माझं त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे दाखवण्याचा प्रसंग लागत नाही, तो चालूच आहे. पण हा प्रसंग त्यातला मोठा प्रसंग आहे की मी सकाळपासून सांगली जिल्ह्याच्या प्रवासापासून सांगली केलं, तासगाव केलं, कार्यक्रमाला आलो, पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये पलूसला थांबलो आणि पुन्हा रात्री कोल्हापूरला घरी मुक्कामाला येणार तर उद्या कोल्हापूर आहे. तर आय केम हिअर, मी केवळ या कार्यक्रमासाठी आलो असं संजयजींवर आमचं प्रेम आहे. आणि त्या प्रेमाला काही लॉजिक आहे. काही कमी लोक असे आहेत की जे कोणाची पत्रास ठेवत नाही, नम्र पण आहेत पण फर्म पण आहे. नम्राचा अर्थ असं नाही बोटचेपी पण आहे. आणि वर्तमानपत्र ही आत्ताच्या काळामध्ये ही भूमिका माध्यमं ही भूमिका बजावणारी पाहिजे की ते मित्राला काही स्क्वेअर करत नाही. नीट राहा तर तुझ्याकडून काही लिहिणार नाही, जर चांगलं लिहिलं नीट वागणार नसेल तर मग ठोकणार होतं. असं संजयजींचं असल्यामुळे हा दैनिक जनप्रवासचा मगाशी कार्यक्रमाचं संचालन करणारे उल्लेख केला. सांगलीचा जनप्रवास आता नजीकच्या काळामध्ये सांगलीला मागे टाकून आणि कोल्हापूरचा जनप्रवास अशी त्याची प्रतिमा निर्माण होईल. आत्ताच त्यांचा सेल हा खूपच जास्त आहे, पण मी त्यांना शब्द देतो की आमचं जे नेटवर्क आहे ते उद्यापासून आम्ही लावायला सुरुवात करणार आहोत आणि सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये हा जनप्रवास कसा जाईल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो.